आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वी मॅथमॅटिक्स या विषयामधील चॅप्टर नंबर 8 पाहणार आहोत, टू कन्स्ट्रक्ट कॉर्डिनेटर्स अँड टाइप्स. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण कन्स्ट्रक्शन कोणत्या कोणत्या पद्धतीने केलं जातं, म्हणजे कोण कन्स्ट्रक्शन करण्यासाठी चौकोनाची रचना करण्यासाठी किती घटकांची आवश्यकता असते, या स्वरूपातले सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत. आता या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट क्रमांक आहे, प्रॅक्टिस सेट क्रमांक 8.1 पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये टू कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग कॉर्डिनेटर्स ऑफ गिव्हन मेजरमेंट. बघूया प्रश्न क्रमांक पहिला, यातला क्वेश्चन नंबर 1 आहे. कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग quadrilateral of given measurement किंवा given measures. आता यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, क्वेश्चन नंबर 1 मधलाच क्वेश्चन नंबर 1 आहे. इन quadrilaters MORE, length MO is equal to 5.8 centimeter. Length OR is equal to 4.4 centimeter. Measure angle M is equal to 58 degree. Measure angle O is equal to 105 degree. Measure angle R is equal to 90 degree. आता विद्यार्थी मित्रांनो, या माहितीचा आधारे आपल्याला कच्ची आकृती काढायची आणि कच्ची आकृती काढून झाल्यानंतर मग कच्ची आकृतीचा आधार घेऊन आपल्याला पक्की आकृती काढायची. तर पहिल्यांदा चौकोन काढू कच्ची आकृती. त्याला नाव आहे MORE. नाव दिलेले आहेत. त्यानंतर माप आपण देऊया. MO त्याचं माप आहे 5.8 सेंटीमीटर MO. OR O पासून R पर्यंत अंतर आहे 4.4 सेंटीमीटर. 4.4 सेंटीमीटर. M कोण M 58 म्हणजे कोण M आहे तो 58 डिग्री. M कोण O कोण आहे तो 105 डिग्री. M कोण R आहे तो 90 अंश. 90 अंश दाखवताना असा चौकोन दाखवायचा. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, टोटल 10 घटकापैकी 5 घटक दिल्यात, त्यामध्ये 3 अँगल आणि 2 साइड्स दिलेले आहेत. आता या माहितीच्या आधारे आपल्याला कच्च्या आकृतीवरून आपल्याला पक्की आकृती काढायची आहे. त्यासाठी आपल्याला स्केल, कोनमापक, कंपास आणि पेन्सिल एवढ्या गोष्टींची आवश्यकता आहे. जे तुमच्या स्क्रीनवर दिसते त्या सर्व गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत. बघूया, आता आपल्याला काढायचं आहे ती रफ आकृतीच्या माध्यमातून MO. आता माझ्या माइंडमध्ये मी काय करणार आहे हे सगळं प्लॅनिंग झालं पाहिजे. मला कोणती रेष पहिल्यांदा काढायची आहे, त्यानंतर काय करायचं, ह्या सर्व गोष्टी माइंडमध्ये स्थिर झाल्या पाहिजेत. त्यानंतर आपण आकृती काढायची. आता मी माझ्या माइंडमध्ये ठेवलं की मी MO काढायचा आहे. MO काढला, त्यानंतर अँगल काढले, इथला अँगल काढला, मापा टाकली तर इकडे वरची आकृती येऊ शकते. याचा अर्थ मी खाली ही आकृती खाली घेतोय, जेणेकरून आपल्याला वर आकृती काढता येईल. आता MO 5.8 आहे. मी तर M पॉईंट घेतला, O पॉईंट 5.8 म्हणजे 5 पासून पुढे 8 रेषा, म्हणजे 5, 6, 7, 8 म्हणजे 6 ला 2 रेषा कमी. हे रेषाखंड काढला, त्याला नाव दिलं
एम आणि ओ. त्याचं माप आहे 5.8 सेंटीमीटर. आता कोन मापकाचा आधार घेऊन मी हितून म्हणजे ओ आहे तो 105 आहे, एम ओ पासून 105 आहे. आता एम ओ पासून 105 टाकणार आहे. बरोबर हा पॉइंट आहे तो ओवर परफेक्ट पाहिजे आणि जी ही रेषा आहे ती रेषा एम ओवर बरोबर पाहिजे. अशा प्रकारे त्यानंतर आपण 105 म्हणजे 0, 10, 20, 30 वरच्या साईडचा अंक काउंट करायचा. 100 आहे, 100च्या पुढे 105 म्हणजे 100च्या पुढे 5 रेषा तिथं डॉट करा आणि पट्टीनं परत ते रेषा जॉईन करून घ्यायची. असा बाण टाकला. आता कंपासचा आधार घेणार आणि 4.4 ओ टू आर 4.4 आहे म्हणजे ओ पासून लोखंडी टोक आहे ते 0वर धरा आणि सस्पेन्शन टोक आहे ते 4.4 वर म्हणजे 5 पेक्षा एक रेष कमी 4.4 वर घ्यायची. ते 0 पासून हे टोक आहे लोखंड टोक ते 0वर ठेवा आणि एक असा चाप काढा. जिथं चाप येणार आहे तो आहे पॉइंट आर. तो पॉइंट आहे आर. ते आहे 4.4 सेंटीमीटर हे त्याचं माप झालं. आता आर जवळ 90 अंशाचा कोन आहे. इथं असं चिन्ह याचा अर्थ 90 अंश आहे म्हणून तर मी 90 अंश टाकणार आहे. आरचा पॉइंट आहे तो बरोबर या इथं आर पाहिजे आणि ही रेष आहे ते आर ओ या रेषेवर ही रेष बरोबर असली पाहिजे. आता मी आर वर पॉइंट घेतलाय आणि ही रेषा आहे बरोबर त्या रेषेवर बरोबर इक्वल ठेवल्या. 90 अंश आहे, हिथून इकडे 90 अंश आहे म्हणून हिथून मी काउंट करणार म्हणजे 10 वरचा काउंट करणार 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. इथं जेव्हा डॉट देणार आहे त्यावेळेला आर आणि जो आपण 90 अंशाच्या खूण केल्या ती मी रेषा जोडणार आहे. पॉइंट पासून काढली त्याला असे बाण टाकला. त्यानंतर एम पासून एक माप आहे ते आहे 58 डिग्री. आता एम पाशी पॉइंट हा पॉइंट आहे ते बरोबर एम जोडा पाहिजे आणि ही रेषा आहे इकडची ती एम ओ या रेषेवर परफेक्ट पाहिजे या पद्धतीनं. आता 58 याचा अर्थ 50 आणि पुढे 8 रेषा म्हणजे 50 आणि ही 5, 55, 56, 57, 58 म्हणजे 60 ला 2 रेषा कमी. आणि नंतर जो आपण 58 ला कोणावर कोण डॉट दिलाय तो डॉट आणि एमचा बिंदू हे आपण जोडणार आहे आणि इथं बाण दाखवतोय. जिथं रेषा एकमेकाला क्रॉस होतात तो बिंदू आहे तो ई बिंदू आहे. इथलं माप आहे ते माप आहे 105 अंश. इथलं माप 90 अंश आहे आणि इथलं माप आहे 58 डिग्री. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला आकृती तयार करता येते. कच्ची आकृती असेल तरच आपल्याला कच्च्या आकृतीवरूनच पक्की आकृती आपल्याला परफेक्ट करता येते. जर आपल्याला कच्ची आकृती आली नाही तर आपण पक्की आकृती काढू शकत नाही. तर चला पाहूया यातलाच प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 पान नंबर 43 वर आहे. कन्स्ट्रक्ट quadrature DEFG such that length DE is equal to 4.5 centimeter, length EF is equal to 6.5 centimeter, length DG is equal to 5.5 centimeter, length DF is equal to 7.2 centimeter and length EG is equal to 7.8 centimeter. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सगळ्या या चौकोनाची रचना करण्यामध्ये सगळे बाजूंचे आणि कर्ण ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. बघूया कच्च्या आकृत्या काढल्यानंतर आपल्याला लक्षात येऊ शकतं. कच्च्या आकृतीत चौकोन काढायचा म्हणून चौकोन काढला. नाव दिलं
DEFG, DEF आणि G, such that DE चं माप आहे 4.5 सेंटीमीटर. EF चं माप आहे 6.5 सेंटीमीटर. DG, D आणि G याचं माप आहे 5.5 सेंटीमीटर. DF, D आणि F हा कर्ण आहे, याचं माप आहे 7.2 सेंटीमीटर. आणि EG हा सुद्धा कर्ण आहे, याचं माप आहे 7.8 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता याचा आधार घेऊन आपल्याला पक्की आकृती काढायची. आता कोण नाही याचा अर्थ कोण मापाची काय आवश्यकता नाही. आता आपल्याला स्केल आणि कंपास या दोन गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. आता याच्यामध्ये DE ची माप आपण टाकतोय 4.5 सेंटीमीटर. DE चं माप 4.5. इथे मी D घेतला. 4.5 4 रेषा पूर्ण आणि पुढचं 5 रेषा, म्हणजे हे आहे DE चं माप. त्याला नाव देतो DE. ते आहे 4.5 सेंटीमीटर. आता मला F काढणार आहे. E पासून F चं अंतर आणि D पासून F चं अंतर हे आपल्याला माहित आहे. कंपास घेतोय, त्या कंपासच्या माध्यमातून EF अंतर 6.5, 0 वर लोखंड टोक आणि 6 पूर्ण आणि 5 रेषा पुढे सस्पेन्शन टोक ठेवलं. आणि E पासून जे E चं टोक आहे, जे कंपासचं टोक आहे, ते बरोबर E वर ठेवलं आणि असा एक चाप मारला. त्यानंतर D पासून F, कारण हे मारल्यानंतर हे मारल्याशिवाय आपल्याला F पॉईंट मिळणार नाही, त्याचं माप आहे 7.2. म्हणून कंपासचं टोक 0 वर होल्ड करून सस्पेन्स टोक 7.2 घ्यायचं, म्हणजे 7 पूर्ण आणि त्याच्या पुढे 2 रेषा. त्यानंतर D वर हे लोखंड जे कंपासचं टोक आहे ते D वर ठेवायचं आणि नंतर आपला जो पहिला चाप मारलाय त्या चापला क्रॉस करून टाकायचं. आणि जे क्रॉस केलंय त्याला नाव आहे, ते नाव आहे F. त्यानंतर E आणि F हे जोडायचा. त्याचं माप आहे 6.5 सेंटीमीटर. आणि E आणि D याचं माप आहे 7.2 सेंटीमीटर. त्यानंतर आता आपण 1 2 3 जोडले. 1 2 3. आता हा G पॉईंट आला. तर G पॉईंट साठी D पासून G पर्यंत अंतर आणि E पासून G पर्यंत अंतर, ह्या दोन्ही अंतर आपल्याला माहित असणं अत्यावश्यक आहे. आता D पासून G चं अंतर आपल्याला माहित आहे 5.5 सेंटीमीटर. परत कंपास मध्ये माप घेतोय. टोक आहे ते बरोबर 0 वर होल्ड करायचं आणि G चं अंतर 5.5 आहे, म्हणजे 5 पूर्ण आणि 5 रेषा, त्याचा कंपासचं माप घ्यायचं आणि कंस मारायचा. त्यानंतर E पासून G पर्यंतचं अंतर 7.8 आहे. परत कर्करचं जे पॉइंट आहे तो 0 घ्या आणि 7 पूर्ण आणि 8 रेषा, म्हणजे 8 पूर्ण 2 रेषा कमी तिथं वर न्यायचं आणि E पासून जे आहे क्रॉस, ते आपल्याला क्रॉस टाकायचं. ज्या ठिकाणी दोन्ही कंस एकमेकाला क्रॉस होतात तिथं नाव आहे G. आणि G पासून D हा पॉइंट हे तुम्ही जोडा आणि त्यानंतर G पासूनचा E पॉइंट जोडा. हा कर्ण झाला आणि GE GF ही त्याची बाजू झाली. याचं माप आहे 5.5 सेंटीमीटर. याचं माप आहे 7.8 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला जर 5 घटक, टोटल 10 घटकापैकी 5 घटक जर दिले असतील तर आपल्याला अशा प्रकारच्या डिझाईन आकृत्या काढता येतात. चौकोनाची रचना कोणत्याही पद्धती असू दे, कच्ची आकृती आपल्याला जमली तर आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न इझी सुटू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया आपण
यातलाच प्रश्न क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 3 आहे, इन quadrilateral ABCD, length AB is equal to 6.4 centimeter. Length BC is equal to 4.8 centimeter. Major angle is equal to 70 degree. Major angle B is equal to 50 degree and major angle C is equal to 140 degree. आता या माहितीचा आधार घेऊन आपण कच्ची आकृती तयार करू. आता कच्ची आकृती काढायला कच्ची आकृती आहे, नाव दिलं आपण A B C आणि D. त्याची माप लिहूया. ज्याप्रमाणे प्रश्नामध्ये माप आहे ते माप टाकायचे. लेंथ AB चं माप आहे 6.4 सेंटीमीटर. BC चं माप आहे 4.8 सेंटीमीटर. M कोण A म्हणजे हे माप आहे, कोणाचं माप आहे 70 डिग्री. M कोण B कोण आहे 50 डिग्री. M कोण C नाही 140 डिग्री. आता विद्यार्थी मित्रांनो, या सर्व माहितीचा कच्च्या आकृती पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपल्याला पट्टी, कोनमापक, कंपास, सस्पेन्सिल या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. आता AB काढल्यानंतर AB जर आपण काढला सुरुवातीला तर आपल्याला आकृती वर घेता येते. म्हणजे याचा अर्थ मी थोडीशी इकडे खाली घेतो आकृती, जेणेकरून आपल्याला वर आकृती काढता येते. आता A आणि B आहे 6.4, म्हणजे मी A आणि B घेतला, A हा इथं घेतला आणि B 6.4 म्हणजे 6 पूर्ण आणि पुढे 4 रेषा. इथं B आहे, A आणि B माप दिलं A आणि B, त्याचं माप आहे 6.4 सेंटीमीटर. आता यानंतर B पासून C चं अंतर आहे ते आहे 4.8 सेंटीमीटर, परंतु B पासून C पर्यंतचा जो कोन आहे तो 50 डिग्रीचा आहे. म्हणून मला कोनमापकचा आधार घेऊन जे कोनमापक सेंटरचा पॉइंट आहे तो बरोबर B वर ठेवणार आहे आणि जे सेंटर पासून 0 कडे दिलेली रेषा आहे तिथे मी AB वर होल्ड करणार आहे. बघा, बरोबर ठेवल्यानंतरच आपल्याला कोन काढता येतो. 50, 0, 10, 20, 30, 40 आणि 50 हे तर 50 अंश आहे. आता 50 अंशाने जे आपण 50 अंश काढलंय त्याला आपण रेष मारणार आहोत. त्यानंतर BC चं माप आहे 4.8 सेंटीमीटर. कंपासचं टोक आहे ते 0 वर होल्ड करून 4.8 जे 4 रेषा 4 पूर्ण त्याच्या पुढे 8 रेषा म्हणजे 5 ला 2 रेषा कमी, ते आहे BC चं माप 4.8 सेंटीमीटर. लोखंडी टोक B वर होल्ड करून जे आपण 50 डिग्रीचा जे कोन तयार केलाय त्या कोनाला क्रॉस करा. जिथं क्रॉस होणार आहे ते माप आहे C पॉइंट आहे, त्याचं माप आहे 4.8 सेंटीमीटर. इथला कोन आहे तो 50 डिग्रीचा आहे. आता ज्या इथं पॉइंट आहे इथला कोन आहे, कोन C आहे ते 140 आहे, तो BC पासून इकडे 140 आहे. म्हणून मी पॉइंट आहे तो C वर ठेवणार, हा पॉइंट आहे तो C वर होल्ड करणार आणि ही रेषा बरोबर BC रेषा 0 वर बरोबर आली पाहिजे, तरच आपल्याला कोन परफेक्ट येऊ शकतो. आता 140 म्हणजे 90, 100, 10, 20, 30, 40, 140 म्हणजे ते येणार. आता C आणि कोनाचं माप टाकलेलं आपण ते आपण जॉईन करून घेतोय. त्याला आपण कोन दिला. त्यानंतर
ए वर जे माप आहे ते BC AB पासून 70 अंश आहे. परत मी कंपास घेतोय, त्या कंपासवर हा पॉइंट आहे ए वर ठेवतोय आणि इकडून काउंट बी पासून इकडे काउंट करतोय 70 डिग्रीचा. बरोबर होल्ड केलंय. वाचताना आतला कंस वाचायचा, कारण 0 कडे होतोय. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 म्हणजे हा 70 इथं आला. म्हणजे परत मला हा आणि जो का 70चा माप आहे ते मला जॉईन करायचं आहे. जॉईन केल्यानंतर जिथं क्रॉस दोन्ही रेषा होतात त्या पॉइंटला नाव देणार आहे डी. याचं माप आहे 70 डिग्री आणि याचं माप आहे 140 डिग्री. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारची एक आकृती आपल्याला दिसून येते की जेणेकरून त्या सगळ्या मापांच्या आधारे आपण जेव्हा आकृती डिझाईन करतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारची आकृती आपल्याला दिसून येते. तर पाहूया याच प्रॅक्टिस सेट क्रमांक 8.1 मधला 4 नंबरचा प्रश्न. 4 नंबरचा प्रश्न आहे कन्स्ट्रक्ट. 4 नंबरचा प्रश्न आहे construct quadrilateral LMNO such that length LO is equal to 6 centimeter. Length ON is equal to length NM is equal to 4.5 centimeter. Length OM is equal to 7.5 centimeter. आता इथे मित्रांनो आपण आता पाहिलं तर इथे लक्षात येत आहे ON आणि NM या दोन्हींचं माप आपल्याला 4.5 सेंटीमीटर दिलेलं आहे. आता या माहितीच्या आधारे आपण एक कच्ची आकृती काढू आणि कच्ची आकृती काढल्यानंतर आपला पक्की आकृती काढायची आहे. चौकोनाची रचना करायची आहे. कच्ची आकृती काढली. नाव आहे L M N आणि O सच दॅट LO म्हणजे L आणि O याचं माप आहे 6 सेंटीमीटर. ON आणि NM याचं माप आणि याचं माप एकसारखं आहे, ते आहे 4.5 सेंटीमीटर. 4.5 सेंटीमीटर. OM O आणि M जो हा कर्ण आहे त्याचं माप आहे 7.5 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृती कशा प्रकारे डिझाईन करायची बघा. आता आपण इकडून खाली डिझाईन करू शकतो, कारण खाली आहे इथं नाही, म्हणजे वरून मी खाली डिझाईन करायचे आहे. आपण आकृतीपासून सारखीच डिझाईन करत गेलो तर आपल्याला आकृती काढता येते. ओके, आता पहिल्यांदा मला ON काढायचा आहे. ON चं माप आहे 4.5 सेंटीमीटर. ON मी पुढे वर घेतोय कारण मला खाली आकृती काढायची आहे. ON चं माप 4.5. मी इथं O घेतला. 4.5 म्हणजे 4 रेषा पूर्ण आणि 5वी रेष. याचं माप आहे 4.5 सेंटीमीटर. हे आहे O, एकदा N म्हणलं. आता ON पासून मला M ही रेषा काढायची आहे. आता ON ही रेषा काढायची आहे. N म्हणजे N आणि M ही रेषा काढायची आहे. N आणि M पासूनचं अंतर आहे 4.5 सेंटीमीटर. आता मी कंपासमध्ये 4.5 घेतोय. लोखंड टोक 0 वर होल्ड करून 4.5 4 पूर्ण आणि पुढच्या 5 रेषा म्हणजे 4.5 N पासून पुढं बघा 4.5. कारण माप हे माप आहे तेवढंच माप आपल्याला इकडे घ्यायचं आहे, कारण तेच माप इकडे 4.5. त्यानंतर ही M इकडे आलं, इथून इकडे 7.5 सेंटीमीटर आहे. परत 0 होल्ड करा.
7 पूर्ण आणि पुढं 5 रेषा 7.5 ओ पासून इकडे 7.5 आहे, तर ओ पासून 7.5 हे असं येतं. परंतु हा क्रॉस आपल्याला आपण करायला पाहिजे 4.5 चा, म्हणून हे 4.5 आपल्याला अजून परफेक्ट करून घ्यायचं आहे. इथं येते म्हणजे हा क्रॉस होतोय, तो क्रॉस आहे तो एम चा क्रॉस. आता एन आणि एम हा पॉइंट आपल्याला जोडला आहे, त्याचं माप आहे 4.5 सेंटीमीटर आणि ओ आणि एम याचं अंतर आहे 7.5 सेंटीमीटर. आता विद्यार्थी मित्रांनो, हे अंतर आपल्याला माहित पाहिजे. आपल्याला 1 2 3 4 आता आपल्याला 4 माप दिले इथं. आपल्याला LO विद्यार्थी मित्रांनो, इथं LO चं सुद्धा माप दिलंय. LO इज इक्वल टू LN. LO चं लेंथ LO इज इक्वल टू लेंथ LM हे सुद्धा माप आहे. ते दोघांचं माप आहे 6 सेंटीमीटर. तर आपण फक्त LO लिहिलंय. LM म्हणजे L आणि M याचं सुद्धा माप आपल्याला दिलंय. याचं माप दिलंय 6 सेंटीमीटर. म्हणून हे माप आणि हे माप सुद्धा इक्वल आहे. तर आपल्याला हे माप दिलंय. आता कंपास मध्ये आपण परत OL माप आहे 6 सेंटीमीटर, म्हणून OL दिलंय 6 सेंटीमीटर, म्हणून OL 6 सेंटीमीटर घेतलं. O पासून L पर्यंत अंतर 6 सेंटीमीटर आहे, म्हणून इथं 6 ला मी क्रॉस केला आणि तेच माप M पासून N पर्यंत 6 सेंटीमीटर आहे आणि ते आपण दोन्ही जॉईन केलं. तर अशा प्रकारे हा झाला 6 सेंटीमीटर L पॉइंट आणि इथून L आणि N जोडला, हा सुद्धा झाला 6 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा प्रकारे जर आकृतीच्या सर्व आकृत्या ज्या सगळ्या आहेत त्या सगळ्या आकृतीच्या 5 घटक, त्या घटकांची जर आपल्याला माहिती पूर्णपणे असेल तरच आपल्याला अशा प्रकारचे आकृती काढता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आकृती काळजीपूर्वक बघा की जेणेकरून आकृती आपल्याला कच्च्या आकृतीवरून पक्की आकृती आपल्याला परफेक्ट काढता येते. तर अशा प्रकारे सुद्धा आपण डिझाईन करू शकतो, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जर आकृती दिली तर आपल्याला कच्च्या आकृतीपासूनच पक्की आकृती आपल्याला काढता येते. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण एकूण 4 प्रकार बघितले. ते 4ही प्रकारामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे माप कशा असतात आणि त्या प्रकारे डिझाईन कशी तयार करता येते, चौकोनी रचना आपल्याला कशी करता येते, या प्रकारचे व्हिडिओ आपण यामध्ये पाहिलेत. पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितले की 3 कोन आणि 2 बाजू दिल्या होत्या. 3 कोन आणि 2 बाजू नंतर कशा प्रकारचं आपल्याला चौकोन रचना करता येते हे आपण पाहिलं. प्रश्न क्रमांक दुसरा होता. त्या प्रश्न क्रमांक दुसऱ्यामध्ये सर्वच्या सर्व बाजू आपण दिल्या होत्या आणि त्या सर्व बाजू ऍक्च्युली 2 कर्ण आणि 2 बाजू ह्याच्यामध्ये 3 बाजू ह्याच्यामध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शन करता आलं. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा प्रश्न होता त्यामध्ये 2 बाजू आणि 3 कोन दिले होतं. अशा प्रकारचे आपल्याला डिझाईन करता आली. आणि 4 नंबरचा जो प्रश्न होता त्या प्रश्नामध्ये 4 बाजू आणि 1 कर्ण दिला होता. तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला समजू शकले असतील. तर त्याच्यात कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन असू दे, चौकोनाची रचना कोणतीही रचना असू दे, चौकोन असू दे, त्रिकोण असू दे आणि कुठलीही रचना जर आपल्याला करायची असेल तर पहिल्यांदा कच्ची आकृती काढायची. कच्ची आकृती काढल्यानंतरच आपण त्याला माप डायमेन्शन सगळ्या द्यायच्या आणि त्याच्या माध्यमातून त्या कच्च्या आकृतीचा आधार घेऊनच आपल्याला पक्की आकृती तयार करायची आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठल्याही गोष्टीचा प्लॅन करत असताना कच्चा प्लॅन आपण तयार करतो आणि त्यानंतर पक्का प्लॅन करत असतो. त्याच माध्यमाचा, त्याच उपयोग, त्याच नियमाचा वापर करायचा की जेणेकरून आपण त्या सर्व कच्च्या आकृती काढल्यानंतर कच्च्या आकृती डायमेन्शन व्यवस्थित द्यायची. जे आपल्याला डायमेन्शन दिलेत त्या डायमेन्शनचा वापर करायचा आणि त्या डायमेन्शनचा वापर करून पक्की आकृती कशी काढायची याचं प्लॅनिंग आपण माइंडमध्ये करायचं आणि त्याप्रमाणे आपण आकृती काढू शकतो की आपल्याला जागा कुठं लागणार, किती जागा लागणार, कुठं वर आकृती काढायची का खाली काढायची, वर जागा ठेवा सोडायची का खाली जागा सोडायची, या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला असणं अत्यावश्यक आहे. आणि या सर्व गोष्टीचं प्लॅनिंग
जेव्हा आपल्या माइंडमध्ये स्थिर होईल त्यावेळेस आपण पेपरवर रेखाटायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, डायग्राम काढत असताना कोणतीही डायग्राम काढा. डायग्राम काढत असताना जास्तीत जास्त पेन्सिलचाच वापर करायचा, कोणत्याही पेनाचा वापर करायचा नाही. बरेच विद्यार्थी स्केच पेन किंवा ब्लॅक पेनचा वापर करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जर डायग्राम काढायचा असेल तर तुम्हाला फक्त पेन्सिलचा वापर करायचा. त्यांचं जे मापं लिहितात, नावं लिहितात, ते सर्व गोष्टी फक्त पेन्सिलच करायचं, जेणेकरून आपल्याला पैकी मार्क मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो, जे इथून पुढचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. म्हणजे बेलचे चिन्ह आहे त्या बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन. तर सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. थँक्यू.